ह्यांना कमीच पडतं किती खायला दिलं तरी. आ पाणी टाकते वे कोणाच्या अंगावर टाकते. आपल्या ट्युशनवर ना सगळं आवरते बघा तिथं. ती सगळे कपडे हे घालते, फक्त विण्या मी घालते त्याच्या. मस्त असं गन पावडर हे तीच करते. सकाळी बघा मुलांना मी शाळेत लावलं आणि आता 1 वाजून गेले दुपारचे आणि इकडे मी टाकले बघा डाळ शिजाय टाकली होती आणि वरण टाकलं फोडणी. कारण की ताईचा फोन आलता 12:15 वाजता वरण भात. मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी बघा वट पौर्णिमा होती, तर तुमच्या कमेंट आल्या ताई तू वड पूजायला का गेले नाही, म्हणजे वडाची पूजा करायला का गेले नाही. तर होता माझा थोडासा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी काही गेले नाही आणि परत पण जाऊ शकले नाही मी. त्याच्यामुळं ते गेलेच नाही बघा, म्हणून तुम्हाला सांगा म्हणलं. नाहीतर बघा मी गेल्या वर्षी आत्या संघ आणि पूजा संघ गेलते बघा वड पूजायला, म्हणजे वडाची पूजा करायला. ह्या बारीने मी नव्हते, त्या दोघीच होत्या. मी आपल्या घरीच होते आणि आजारी पण होते आणि आता पण जाऊ शकत नाही बघा. म्हणतात ना परत पण गेलं तरी चालतं, पण असू द्या आता. आणि आणि हे बघा लागलेलं दिसतंय का नाही तुम्हाला, दिसतंय आता ह्या कॅमेरामध्ये बघा कसं झालंय. सकाळी ही जागा अशी लाल लाल होती बघा. हे इतकं खाजवतं ना आता सध्या, लय म्हणजे लय बेकार खाजवतंय. खाजवलं ते सुचतंय आणि इन्फेक्शन होतंय. ही बघा कसं दिसतंय आणि हे बघा कसं दिसतंय. या मलम लावलं की आजकाल हे खाजवतंय. हे डाग अजून गेला नाही, थोडं थोडं काळं काळं आहे ना तो खोलगा पडलेला, ते अजून तसंच आहे. पण मलम लावलं की खाजवतंय ते का मग काय माहित. आणि रात्री मी झोपेत चोळलं तर सकाळ उठून बघते तर लय लाल झालं होतं. चोळलं तरी लाल लाल होतं. या सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा आता राधूचं सगळं आवरले. राधू आली ट्युशनवरनं, आल्या आल्या ट्युशनवरनं सगळं आवरते बघा. तिथं ती सगळे कपडे हे घालते, फक्त विण्या मी घालते त्याच्या. मस्त असं गन पावडर हे तीच करते. पावडर पण लावत नाही, थोडे लाव म्हणलं की पावडर. तर मस्त असा राधूच्या केसांना तेल लावलंय आणि विण्या घातल्या. थोड्या विण्या अजून दाट यायला पाहिजे, मग छान दिसेल. आणि इकडं दुर्गा माझी चटणी खाती, शेंगदाण्याची चटणी. तिला म्हणलं तिखट लागते का, हा म्हणते. हिला आंघोळ घालायची आता. माणूस आपला जुना कस्टमर आहे, तुम्हाला सांगू त्याला मी आता. ओम गेला की शाळेत, आता हे जाईल. तर आता वाजल्या 10:30 आणि हिजा विणा हे घालायच्या आधीच बघा शंभूजवळ डबा पण दिला आपल्या आत्यासाठी. होय भरपूर दिलाय डबा, पण भरपूर जण आहे. हिला जायचंय पण काय कोणच नाही. आपण कुठनं जायचं सांग, तुझं आलं शाळेतनं. संध्याकाळी आली ना तू 5:45-6 वाजता, मग 7 वाजता जा ताज्या संग जा. हा स्वयंपाक कोण करायचं मी आल्यावर. हा आजी गेली आता दाजी संग. आजीला म्हणलं आजीला घेऊन जा, आजीचा फोन आला. तर इकडं मी भात टाकलाय शिजायला. खरं तर मसाले भात करायचा होता, म्हणलं देवा आपण थोडा, पण नाही जमलं करायला, गडबड होती. सकाळी पण नाश्त्याला ह्यांना पोहे करून दिलं तर 8ला तर ह्यांना ट्युशनला पोहोचावं लागतं. दोघाचं आवरून खूप गडबड असते आजकाल माझ्या मागं. शाळा उशिरा असली तरी गडबड खूप असते बघा. इथं बटाट्याची भाजी डबा बांधून एवढी भाजी राहिली. रात्रीचं थोडं वरण आहे, चपात्या संपल्या, भाकरी संपल्या, थोडं आहे. आता आम्ही दोघंच जेवण करायला. दिवसभर मुलं नाहीत, कोण नाही. मुलं आल्यानंतर करायचं परत भांडी. बशीन आता थोड्या वेळात, येईनच आता 11 वाजता. बघता बघता किती टायमिंग झाला राधूचा आवरुस्त हे करूस्त, 11:15 झाले. आवरायचं आता मला घरातला पसारा. ऐ माझ्या पिल्लूचं एकटंच चाललंय, त्याला असतंय कसं नकर नकर. चल पाणी तापलंय आंघोळीला, चल. ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात नाही माहिती वे. खेळते कशाला मग, काय म्हणतात. हा काय असं, आम्हाला शिकवा की थोडं का, आम्हाला काहीच माहिती नाही ह्यातलं. आम्हाला कोणी खेळायला पण आणून दिलं नव्हतं. तुम्हाला भेटलंय आम्हाला सांगायला काय काय म्हणतात. काय नाव आहे खाजी सांग की मला. आज शिकवा की थोडं आम्हाला, आज शिकवा की आम्हाला नाही की माहिती काय करते.
सकाळी बघा मुलांना मी शाळेत लावलं. आधी ओमक्याला, परत राधू गेली शाळेत, तिला शाळेत पाठवलं. आणि परत बघा सगळं बाकीचं काम आवरलं. ह्यांचे आंघोळ झाल्या, ह्यांना परत त्यांचं काय असतं ते करून दिलं. हा बाई थांब जरा. आणि आता दुपारचे वाजले ते, सकाळपासून एवढं काय घातलं नाही. शांत बस, कवर खाती त्या आंबे, पोट बिघडत नाही तुझं म्हणून किती पण खाती. काप ते, शांत बस, आवाज बंद, मग कापून देणार. शांत बस. आणि आता 1 वाजून गेले दुपारचे. आणि इकडे मी टाकले बघा, डाळ शिजाय टाकली होती आणि वरण टाकलं फोडणीला. मस्त असं वरण उकळतंय, कारण की ताईचा फोन आलता 12:15 वाजता. वरण केलं, वरण भात. आणि भात मी केला होता राधूसाठी, भरपूर आधीच केला होता, त्याच्यामुळे भात आहे बघा. वरण केलंय आता. मग अशी डाळ शिजाय टाकायच्या आधी मी भांडे घासली बघा. भांडे घासताना त्यांचा मी भांडे ठेवली तशीच, परत नाही मी भांडे घासली. डाळ नव्हती मुगाची, तुरीची होती, रात्रीच आणलेली. मुगाची पाहिजे होती, मुगाची डाळ आणली दुकानातनं परत. आणि डाळ शिजाय टाकल्यानंतर मी हे काय म्हणतात ते, आभाळ आलंय ना, त्याच्यामुळं जाड जाड कपडे धुवून टाकले आणि वाळाय टाकले बघा. एक तर ऊन नाही त्याच्यामुळं कपडे पण वाळत नाहीत. आणि दुपार झाले आता मला कामाला कपड्याला, तर अजून आता छोटे छोटे कपडे आहेत धुवायला. मोठे कपडे टाकले वाळायला, वाळत नाहीत ना ते जाड जाड. तर इथं मस्त असं वरण उकळत आहे आपलं, तयार झालंय. आणि गॅस पण खराब लय झालाय. गॅस आलाय घासायला. ह्याच पातेल्यामध्ये डाळ शिजवली, त्याच्यामध्येच लसणाची, मोहरीची, जिऱ्याची फोडणी टाकली आणि थोडा कढीपत्ता, कोथिंबीर चिरून टाकली. तर गॅस बघा किती खराब झालाय. सकाळपासून माझा गॅस चालू आहे, रात्रीपासून. हेला तर ना आंबे पसत्यात म्हणून किती पण खाते. सकाळपासून 2-3 खाल्ला तर गप, शांत बस, कापते गप. आणि हे भात, सकाळचं पोहे आणि हे रात्रीचं वरण. किती मोठं पोहे येतं, लय किरकिर करते बाबा हे पोरगी. चला वरण आता झालंय शिजून तयार. आता ठेवलंय झाकून, भैयाला फोन करते. भैयाची वाट बघते, लय वेळ झालं. आता भैया तर काय अजून आलं नाही, तर आता मीच फोन करते या म्हणून, कारण कंटाळा आला वाट बघून बघून. तर इथं कपडे वाया टाकले धुवून जाड जाड डाळ शिजेपर्यंत. आता मला अजून अर्ध पातेलं कपडे आहेत धुवायला, छोटे छोटे, ते धुवायच्यात. आता रात्रभर फॅन खाली परत कपडे वाळाय टाकायचे. हे झाडायचं किती खराब झालं या, कागदन पालन झाडाचं. इकडं बॉटल पडल्यात पाण्याच्या, फेकून दिलात, खराब झालंय सगळं. सकाळी झाडलं नव्हतं, आता झाडायला लागलं. आभाळ तर किती आलंय. इकडलं तर झालंय बघा आवरून. आणि आज आहे पोलिओ म्हणजे डोस, ते जायचंय दुर्गाला द्यायला. अजून तर कशातच काय नाही, काम पडलंय बघा. टायमिंग तर किती झालाय. आणि आभाळ आल्यामुळं तर दिवस कसा जातो ते पण कळत नाही बघा. लगेच दिवस जातो एक एक काम करूच तर. आता सगळं काम होऊस तर परत ओम येईन 4 वाजता. थोडा वेळ आराम करते व्हिडिओ एडिट करत करत. खूप कंटाळा आलाय. अजून जेवण करायचंय मला. सकाळी थोडा नाश्ता केला होता तसा. ह्यांना कमीच पडतं किती खायला दिलं तरी. हाय रा, अयो पोट कुठं पडतंय. मामाचा हाल हाल करतात तिथं आल्यावर दरबारीत. होय कृष्णा भाऊ, ह्यांना सबक टाका, पैसे मागितलं सबक टाका ह्यांना 2-2. कशी हेड लावतात बघितलं का. इकडं म्हशी का ग, आताच आवरलंय का नाही सगळं, आताच आवरलंय का नाही, तर लागले चिकन माती खेळाय. काय काय हे काय हाय, काय ग बाया हिची तर्रा. चला चला आपण जेवण करू, चला. बाहेर खेळते, हिला भीती वाटत नाही कशाची मारायची काय. दुर्गा कुठं आहे, किती पण हाका मार म्हणा, मी येतच नाही म्हणा, आहे का नाही. ए ऐकाय येत नाही काय, बहिरी आहे काय तू. आ पाणी टाकते वे, कोणाच्या अंगावर टाकते, माझ्या अंगावर टाक बरं. नको बाई तुझा नाही भरवसा, टाकशील. चल घरात.
तर आता दुपारच्या 2:30 वाजून गेला, म्हणलं थोडंसं जेवण करावं. आता थोडंसं अजून काम आहे, काम काय कवर पण जाईन म्हणलं, कंटाळा पण आलाय खूप. आता मी इथं घेतलं जेवायला, कपडे होते ते धुतले, थोडीशी वाळायला टाकली. मी पण वरण घेतले, मला वरण आवडत नाही, पण आता खूप दिवसात वरण भात खावा म्हणलं. मला काय भात पचत नाही खायला, खाल्ल्याला पचत नाही बघा. पण आता खायची इच्छा झाली म्हणून मी पण घेतला आहे म्हणून. आणि पोहे घेतल्यात थोडंसं इकडं, पोहे पण लय शिल्लक राहिले. आता पोह्याचा करू काय, तुम्हाला खायच्यात गोळ्या आता. आणि आता मला गॅस घासायचा आहे आणि कपडे धुतलेलं बाथरूम आणि फरशी पुसायची. आता थोडासा आराम करावा म्हणलं आणि मग ते एका तासाने राहिलेले काम आवरून घ्यावा. ओम येते तोपर्यंत, राधू येते संध्याकाळ. चल दुर्गा जेवण कराय. आणि मला ड्रेस चेंज करायचा आहे, ही जरा खराबच झालाय काम करून करून. त्याच्या थोड्या टिपा उसवल्या, टिपा मारून आणल्या, फिटवायला लागला. मारू का नाही टिपा तीच कळा ना मला. ह्याला परत उसवल्या एका साईडने. हा ड्रेस घालणारे खूप दिवसात घालायला लागली, ठेवला होता आणल्यापासून. तर चला, ए चप्पल काढ.